येलो अलर्ट खरा ठरवत आज कोल्हापुरात चांगलाच पाऊस झाला। एकीकडे श्रावण महिन्यातील वातावरणानुसार ऊन पावसाचा खेळ अनुभवता आला, तर दुसरीकडे आज पुन्हा पावसाचा जोर वाढला होता। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 6.87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काळमावाडी धरण आता 90% भरलं असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा आजही खुला होता। पुढील 2 दिवस कोल्हापुरात असंच पावसाळी हवामान राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आज दिवसभर ढगाळ हवामान आणि पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या। अधूनमधून सूर्यदर्शन व्हायचं आणि काही काळ ऊन पडायचं, पण पुन्हा अचानक ढग दाटून यायचे आणि अंधारून यायचं। त्यानंतर पुन्हा 15-20 मिनिटं पाऊस पडायचा। पण गेल्या 2 दिवसाच्या तुलनेत आज पावसाचा जोर वाढला होता। काही वेळा तर मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर 21 फुटावर कायम आहे। जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला आहे, तर काळमावाडी धरण 90% भरल्यानं पुढील वर्षासाठी पाण्याची चिंता मिटली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 6.87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे 34.9 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय। पुढील 2 दिवस कोल्हापूरला येलो अलर्ट असून पावसाळी हवामान कायम असणार आहे।